आणि सर्व व्हॉलेंटियरनी मैदानाच्या चारी बाजूस बसायचं आहे. जयमान बेंसेवाडी. चला, प्रथमेश टू ऋतिक पुन्हा एकदा. सुंदर फटका. चौकार. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी वरवटणे संघाकडून पाहायला मिळते. षटकातील काही चेंडू शिल्लक. आणि 1 रनाने धावसंख्या झालेली आहे ती 10. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर चौंडेश्वरी कडसुरे संघाची धावसंख्या बिनबाद 10. हॅलो. दुसऱ्या ओव्हरचा भार सांभाळण्यासाठी राज राज पाटील. राज पाटील तो ऋतिक. ऋतिक ही चांगली फटकेबाजी करतोय. चला, सामन्याला सुरुवात होते. राज टू ऋतिक. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते वरवटणी संघाकडून. 1 रनाने वाढ होते संघामध्ये. धावसंख्या झालेली आहे 11. चला, पुढील चेंडू राज टू राहुल. आणि नो चेंडू. आणि नो चेंडूच्या आधारे आपल्याला फ्री हिट बघूया. फ्री हिटचा कशा प्रकारे समाचार घेतोय तो राहुल शिर्के. सुंदर गोलंदाजी. अजूनही मोठा फटका मारायला दिलेला नाहीये तो राज पाटील यांनी. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
वरवटणी संघाकडून अजूनही कडसुरी संघाला मोठा फटका मारून देत नाही राज पाटील. सुंदर गोलंदाजी. आणि एकच धाव. चला पुन्हा एकदा ग्राउंड कडे. आणि वाईट चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 14. आणि झेल सुटलेला आहे. आणि नो चेंडू. पुन्हा एकदा फ्रीट. चला पाहूया कशा प्रकारे फ्रीटचा फायदा उचलतो तो ऋतिक शिर्के. आणि सुंदर असा फटका ऋतिकेच्या बॅट मधून पाहायला मिळेल या ठिकाणी षटकार. संख्या झालेली आहे ती 21. सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला ऋतिकेच्या बॅट मधून. एकदा डॉट चेंडू. गचाल क्षेत्ररक्षकन या ठिकाणी एक चोरटी धाव मिळाली कडसुरे संघाला. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर कडसुरे संघाची धावसंख्या बिनबाद 22. हॅलो वरवटणी संघाकडून गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलेला आहे तो प्रतीक.
2 रनांनी धावसंख्या झालेली आहे ती 24. चला पुन्हा एकदा ग्राउंड कडे. डावखुरा गोलंदाज स्ट्राईकला आहे तो ऋतिक. पाहूया कशा प्रकारे अजूनही मोठे फटके पाहायला मिळालेत नाही ऋतिकेच्या बॅट मधून. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते वरवटणे संघाकडून. सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळाले ऋतिकेच्या बॅट मधून. षटकार. 6 रनांनी धावसंख्या. सुरुवात. सुंदर असा फटका पाहायला मिळाला ऋतिकेच्या बॅट मधून. आणि सुंदर असा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला प्रथमेश याच्याकडून. आणि ऋतिक बाद. स्वतःच्या 26 धावांवर बाद होतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी त्याचा छोटा भाऊ राज शिर्के सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली प्रत्येक कडून. ऋतिक सारखा मोहरा टिपला प्रथमेशाने. पुन्हा एकदा सुरुवात. प्रत्येक राज. आणि 1 धाव. धाव संख्या झालेली ती 33. षटकातील काही चेंडू शिल्लक. चला पाहूया. सुंदर फटका.
राहुल याच्या बॅट मधून आणि षटकार. क्या एक बाद 39. सुंदर अशी धावसंख्या म्हणता येईल. चला शेवटचा षटक. चलो चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. शेवटचा षटक वरवटे संघाकडून गणेश. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल गणेश कडून. एक धाव मिळाली ती कडसुरी संघाला. राज याच्या बॅट मधून पुन्हा एकदा स्ट्राईक आलेला आहे तो राहुल शिर्के आणि गोलंदाज गणेश. चला पुन्हा एकदा ग्राउंड कडे. गणेश टू राहुल. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. एक अचूक टप्पा या ठिकाणी टाकला गणेशाने. निर्धाल चेंडू. चला पुन्हा एकदा गणेश टू राहुल. पुन्हा एकदा स्लोअर वर चेंडू टाकलेला आहे तो गणेशाने. पुन्हा एकदा निर्धाल चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला वरवटे संघाकडून. आणि LBW या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. गणेशाची सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. राहुल सारखा एक खंदा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे तो सूरज कापसे. आणि धाव संख्या झालेली आहे ती 2 बाद 40. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली ती गणेश याच्याकडून. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. सुंदर असं षटक या ठिकाणी पाहायला मिळाला गणेशाच्याकडून. अजूनपर्यंत एकच धाव खर्च केली आणि एक विकेट या ठिकाणी ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आपल्याला. चला पुन्हा एकदा सूरज कापसेसाठी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती गणेश कडून. षटकातील काही चेंडू शिल्लक. सुंदर षटक या ठिकाणी पाहायला मिळालं गणेश कडून.
सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला राज याच्याकडून. षटकार. आपली चांगली छाप सोडू शकताय, परंतु गोलंदाजी मार्ककडे असणार आहे तो मात्र ऋतिक आपण पाहणार आहात. तिकडे देखील चांगली व्हरायटीज आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नमुना पेश करतो. ज्यावेळी मात्र अगदी जर पाहिलं तर राहुल तर मात्र फलंदाजीमध्ये आपली चमक दाखवलं, त्यानंतर मात्र ऋतिक मात्र थोडासा त्या क्रिकेटपासून वंचित होता, परंतु ऋतिकने देखील एवढा जबरदस्त खेळ साकारला की त्याने देखील आपला तसा उमटवला आणि मात्र राहुलला देखील मागे सोडत तो देखील आता मात्र चांगला एक स्फोटक फलंदाज, एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण ऋतिकला देखील पाहतोय. यावेळी मात्र हरीश नागते आपण जर असाल तर व्यासपीठावर यावं. हरीश नागते कुठे असाल तर देखील व्यासपीठावर यावं.
आमची सर्वांची नजर इथे नक्की तीक्ष्ण नजर आहे. कोण कोण पाहुणे येत आहेत त्यांचा आमचा शब्द सुमराने स्वागत करतोय. पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललंय जिंकण्यासाठी 48 धावांचं योगदान असताना मात्र फलंदाजी मार्कडे असणार आहे. तो मात्र इथे पाहतोय जो राज आपण सेकंड इनिंगचा फर्स्ट सामना असणार आहे. सेकंड इनिंगचा फर्स्ट सामना असणार आहे तो मात्र कालभैरव निडी आणि कानिपनाथ नागोडणे नाणेफेकीसाठी यायचा आहे. प्रथमतः आपण पाहतोय पहिला चेंडू फुलटच पद्धतीचा आडव्या बॅटने प्रहार केला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे जोपर्यंत हातामध्ये सामील तोपर्यंत एक धाव दोन धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र रोखलंय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. राज आपण पाहतोय राज शिर्केला आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर खणखणीत ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्याच दरम्यान मात्र मिड विकेटच्या एरियातून फक्त पूर्णपणे स्क्वेअरलेज रेषेमध्ये धावत गेला आणि अशा वेळी मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं. पहिल्या चेंडूवर मात्र संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. अशा एक मात्र श्री गणेशा केला तो मात्र राजच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. गणेश आणि वरबटना संघ जरी हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके नक्की खेळावे लागतील. आपण जर पाहिलं यावेळी मात्र पाहतोय तो मात्र ऋतिकच्या गोलंदाजीचा उलटाच पद्धतीने इथे मात्र जबरदस्त फटक्यात होता वजन. धावा मिळतील अर्धा डझन. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी रोहित ऑन फायर झालाय आणि अशा वेळी देखील डीजेला देऊ संधी. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू तलवार घुमवले. इथे मात्र पाहिला तर मिड विकेटच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार. डीजे आपण पाहिलं दोन पलटवार झाले. पलटवार नक्की होणार आहे मित्रांनो. ज्यावेळी ऋतिक मात्र गोलंदाजी जरी सक्षम असला तिथे मात्र रोहितने आपले इरादे पक्के केलेत. यावेळी मात्र दोन बॅक टू बॅक षटकार घेतलेत. एक आपण पाहिला तर मिड विकेटच्या वरून काऊकर्णच्या वरून दोन मात्र घणाघाती हल्ले केले आणि ऋतिकला मात्र इथे मात्र थोडासा मात्र सूर मात्र गवसला नाहीये. आणि आता भेटला रोहित मात्र ऑन फायर होतोय. हॅट्रिकची नामी संधी असणार आहे. रोहितला मात्र बघूया या हॅट्रिकचा पूर्णपणे वापर करतोय का आणि या हॅट्रिकला नामी संधीचं सोनं करणार का. हा शक्तिवर्धक खेळामध्ये आपण पाहतोय ऋतिकच्या गोलंदाजीचा आस्वाद घेतोय. हो स्लोअर मोडमध्येचा ऑफ कटर इथे मात्र चेंडू चांगल्या प्रकारचा हाताळला गेला. इथे मात्र पाहिलं तर रोहित ज्या वेगाने फलंदाजी करत होता ना तेवढ्याच वेगावर स्वार झाला आणि आता इथे मात्र पाहिलं तर एक स्लोअर बड पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि इथे पाहिलं तर ऑफ कटरचा नमुना पेश केला तो मात्र रोहित यांनी. आणि यावेळी मात्र पाहिलं तर ऋतिक चांगल्या प्रकारचं कमबॅक करतोय. अशा वेळी रोहितला देखील पाहिलं थोडासा मिस झाला कारण की त्याने जर सांगितलं होतं की या चेंडूवर मला मोठा फटका खेळायचा होता, परंतु यावेळी सुंदर चेंडू पडला गेला ना त्यावेळी इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम झालं. एसटीच्या मागे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु रोहित पुन्हा एकदा स्ट्राईकसाठी येतोय. सामना करेल तो ऋतिकच्या गोलंदाजीचा. यावेळी मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तेवढाच मोठ्या ठिकाणी उडवला. इथे मात्र लॉंग ऑफचा एरिया खाली आहे. बघूया क्षेत्ररक्षण जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत चेंडू मात्र अगदी इथे आउटफील्ड फास्ट आहे मित्रांनो. ज्यावेळी चेंडू पडला गेला ना त्याच टायमाला चेंडू मात्र हा कणकणीत ड्राईव्ह झाला आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय ती 17 धावसंख्या. नागोडणे आणि कालभैरव निडी तर यावेळी मात्र चांगला पाहुणचार घेतोय. पहिले षटक आहे. पहिले षटकाचा कशा प्रकारचा फायदा उचलायचा तो नक्कीच इथे माहिती आहे. यावेळेचा वेळ बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतोय सीमारेषा पार. 13 का फूल 17 की माला झुकेगा नहीं साला ठोक दे डीजे वाला.
की सांगितलं होतं की कडसुरा संघ सांगत असेल की ज्यावेळी मात्र ऋतिक गोलंदाजी मार्ककडे आला, ऋतिकने मात्र या गोलंदाजी मात्र रोखण्याचा नक्कीच फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न करेल असे कडसुरा संघाला वाटत होते. पण इथे मात्र जरदरला मात्र मित्रांनो या मैदानामध्ये काही नाही आहे, कारण की ज्यावेळी या मैदानामध्ये रोहितची बॅट मैदानामध्ये बोलली ना त्यावेळी मात्र तब्बल 23 धावा या मैदानामध्ये गेल्या. अगदी पाहिलं त्याच्यामध्ये 2-3 षटकार असतील, एक चौकार असतील, याच्या मोबदल्यात धावसंख्या उभारली ती मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावसंख्या आपण पाहतोय. या दरम्यान पाहणं जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण असणार आहे. परंतु फलंदाजी मार्कडे आपण पाहतोय राज सामना करेल तो राजच्या गोलंदाजीचा. इथे मात्र आपण पाहतोय डावी यष्टी नक्कीच पंच तटस्थ आहे. दोन्ही हात जमिनीला समांतर केले आणि सांगितलं गेले की या देखील वाईट स्वरूपाचा आहे, अवांतर धावा आहे. एक धावेची शिक्षा ठोठावली आहे आणि इथे मात्र एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 24 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आणि जर मात्र वितरण जिंकण्यासाठी 48 धावांना प्रत्युत्तर देत असताना गणेश आणि वरवटना संघ मात्र ऑन फायर होतोय आणि गणेश आणि वरवटना संघाकडून राज फलंदाजी करतोय. आणि इथे मात्र कोणता राज इथे मात्र अग्रेसर होणार आहे. परंतु आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेजमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा वेळी मात्र क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं करायचं ते नक्कीच चांगल्या प्रकारचं योगदान देतोय. तो मात्र इथे कडसुरा संघाकडून क्षेत्ररक्षक आणि इथे एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर तब्बल 25 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. नाणेफेकीसाठी यायचं आहे कानिपनाथ नागोटणे आणि कालभैरव निडी. चला यावेळेचा बॉल चेंडू हवेमध्ये भरपूर काळ तिकडे प्रणाल आहे. परंतु आपण बघूया सूरज आहे कापसे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण स्वतःला पूर्णपणे झोकवलं आणि अशा वेळी कॉलिंग झालं गरजेचं असतं. आणि अशा वेळी मात्र सूरज कापटेने सुंदर झेल टिपला न रोहितला मात्र इथे माघारी परतावं लागलं. तिचे हा जबरदस्त घुटना टेक तमाशा देख. इथे मात्र पाहिलं ना आता इथे अगदी पाहिलं डिस्क केले हा मात्र घणघाती हल्ला केला. 4 धावेचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. याच दरम्यान मात्र 4 धावेने धावसंख्या बॅक टू बॅक चौकार नक्की आली तिथे पाहिले तिथे कव्हर पॉईंटच्या वरून. आणि इथे मात्र पाहतोय तर डिस्क केले मात्र हा सुंदर पत्रीचा पंचाकडे दात मागले ते पंच तटस्थ आहेत. यावेळी मात्र पंच तटस्थ असल्यामुळे पॅडवर चेंडू अदलला गेला परंतु फेकी अचूक चुकीच्या पद्धतीची होती
आणि इथे मात्र एकच्या बदल्यात 2 धावा नक्की मिळाल्या. या 2 धाव्याने धावसंख्या सरसावते. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, ती मात्र 35 धावसंख्या आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 48 धावांना प्रत्युत्तर देत असताना मात्र आता इथे पाहिलं गेलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. राज गोलंदाजी मार्कडे आहे, परंतु चांगल्या प्रकारची फलंदाजी उमेश पाटील करत आहे आणि यावेळी संघाला सावरण्याचं नक्कीच काम करत आहे. हो, यावेळी बॅटच्या पट्ट्या आडव्या बॅटने केल्या प्रहार. चेंडू अगदी पाहतोय तर सीमा रेषेलगत चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. मिड विकेटचा एरिया खाली पाहिला गेला, तिथे नो मॅनलँडमध्ये चेंडू पडला, परंतु ज्यावेळी क्षेत्ररक्षकांनी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं आणि अशा वेळी मात्र एकच्या बदल्यात 2 धावा नक्की मिळाल्या. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, ती मात्र 37. आपण पाहिलं तर 37 या धावसंख्येवर एक गडीच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसातील की आपण जर सामने पाहिले असतील ना, तर या मैदानामध्ये आपण पाहतोय चेसिंग होतोय. जर प्रथमतः गोलंदाजी मार्कडे आपण पाहतोय प्रणाल. कालचं जर आपण मॅच जर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं तर प्रत्येक मॅच ही ज्याने टॉस जिंकला तो मात्र इथे क्षेत्ररक्षण स्वीकारतोय ना, आमंत्रित करतोय फलंदाजीसाठी. परंतु क्षेत्ररक्षण झाल्यानंतर चेसिंग मध्ये हा ग्राउंड पूर्णपणे दिसतोय, कारण की कालच्या फायनल सामन्यामध्ये देखील पाहिलं तर त्यामध्ये देखील तसंच झालं होतं. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू. राज आता मात्र कुठे थांबणार नाहीये. राज देखील मिड विकेटच्या डोक्याच्या वरून हा देखील भिरकन उडवून दिलाय, तो मात्र खणखणीत दणदणीत षटकार. गोलंदाजी करतोय मित्रा. आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रणाल सामना करेल तो राज. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे मिड ऑफच्या दिशेने आणि या वेळी देखील चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षण टिपला आणि राजला मात्र मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये विकेटचा पतंग झाला. राजला देखील माघारी परतावं लागलं. इथे जर राहुल असेल, आपण पाहिलं तर उमेश पाटील असेल, रोहित असेल, चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. या भरदार खेळामुळे चांगल्या प्रकारचा स्कोर उभा करू शकले. यातून जो सामना जिंकेल तो मात्र भिडत असेल ती पूर्णपणे मेदसेवाडी ब संघासमोर. हरीश नागटे यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कोल होतोय. हरीश नागटे जे सहकारी असतील त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. कानिपनाथ नागोटणे आणि कालभैरव निडी चला नाणेफेकीसाठी यायचं आहे, आलात का? हरीश नागते यांना देखील मी आमंत्रित करतोय. हरीश नागते साहेब, खरोखर तुमच्याबद्दल बोलायला तेवढं कमी आहे. ते मात्र रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न पहिला चेंडूवर निधाव पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर धावसंख्या उभारली गेली आहे ती 43. 5 धावांची आवश्यकता आहे. तर मोठा फटका येईल का? विनिंग फटका जर म्हणता येईल तर बघूया कोणाच्या बॅटमधून येतोय. परंतु अजून जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा, इथे मात्र वेगळी काढणी मिळते आणि इथे मात्र क्लीन बोल्ड आपण करतोय. अशा वेळी त्रिफल बॅट कट आहे का? यावेळी देखील पाहिलं बॅटचा इनरेज लागला आणि चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. ऋतिक चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला आणि 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू अमित पाटीलला देखील माघारी परतावं लागलं. कॉट बिहाइंड ऋतिक
वर मात्र घणाघातकी मोठा फटका खेळला आणि हा मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवला तो विश्वनाथ यांनी. आणि अशा वेळी मात्र आपण जातोय कानिपनाथ नागोटणे आणि कालभैरव निडी नाणेफेकीसाठी हरीश नागते आपण यांना सन्मानित करतोय. त्यांच्या हस्ते मात्र हा नाणेफेकीचा प्रवीण अमृतकर आणि गिरीश मडवी आपण पाहतोय. या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित. चला रोहित.